एकनाथ शिंदे यांनी दुबई येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची फोनवरून थेट चौकशी केली. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत नागरिकांची सुरक्षितता आणि आवश्यक मदतीबाबत माहिती घेतली. परदेशात अडचणीत सापडलेल्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे असा दिलासा त्यांनी दिला. आवश्यक त्या सर्व मदतीसाठी प्रशासन सज्ज असून लवकरात लवकर त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हॅलो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. एकनाथ शिंदे बोलतोय. बोला. तुम्ही आता कुठे आहात? मी दुबईलाच आहे. माझं घर दुबई एअरपोर्टच्या 3 मिनिटांवर आहे. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही सगळं सुरक्षित आहात ना? आम्ही बिलकुल सुरक्षित. काहीच नाहीये. म्हणजे मीडिया हाईप आहे. काहीच नाहीये. सगळं नॉर्मल चाललंय. माझी क्लिनिक्स बरोबर चालले. पेशंट राहिले. सगळं नॉर्मल आहे. आणि काल फक्त ते काहीतरी ड्रोन टाकले होते ते ह्याच्यात त्या बिल्डिंगच्या. थोडेसे फटाके फुटणारच आहेत. हो हो. तर आता आपले लोक जिकडे आहेत, आपले बघा ठाण्यातले टुरिस्ट आहेत 23 आणि अहिल्यानगरचे काही लोक आहेत आणि पुण्यातले काही लोक आहेत. तर ते कुठे कुठे आहेत जरा त्यांना आपले मला त्यांना कोणाचा एखादा नंबर जर पाठवला तर मी त्यांना कॉन्टॅक्ट करून बरोबर करतो. हो तेवढे आम्ही नंबर देतो तुम्हाला. म्हणजे त्यांना थोडं कसं आपला माणूस तिकडे भेटला की जरा त्यांना धीर येईल ना. आणि त्यांना काहीही काळजी करू नका म्हणा. त्यांना अकॉमोडेशन पाहिजे सगळं आम्ही प्रोव्हाइड करू. हो मी आता त्यांच्याशी बोलून त्यांचा नंबर तुम्हाला राहुल देईल नंबर. म्हणजे त्यांना तुमचा फोन गेला की त्यांना जरा थोडं बरं वाटेल. नाही मी जाऊन भेटतो ना. सगळं ओके 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 ओके. थँक्यू ओके.